श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 2. श्री गणेशाय नमः. जय जय अजिता सर्वेश्वरा. हे चंद्रभागा तटविला परब्रह्म रुक्मिणीवरा दिनबंधू पायी माम. तुझ्या वाशिल्या वाचून अवघे देवा आहेशी न कुणी माझी नसला पान. कोण विचारू मठाचे सरोवराचे दिवे शोभा. यामुळे पद्मनाभा रसभरित हातला गाभा. तरपटे महत्वानी तुझ्या कृपे त्याचा परिचय शरणागते समर्थ करी. पाप ताप दैन्यवारी हेच आहे मागणी. मागल्या अध्याय झाले कथन. समर्थ केले निगुण तेने बंगडला लागून उर्वर वाटू लागली गोळण. गोडन लागे अन्न पाणी समर्थाचा ध्यास मनी. नहाले दृष्टी पासूनी गजाननाचे रूपते. जिकडे पाहावे तिकडे भास होऊ लागला त्याचा खास. त्याचे नाव श्रोते दास उद्या नुसत्या चोर चेष्टा. चुकलेल्या धेनूची वश शुद्ध करी साची. तैशी बंकट लालाची हित गुज झाली उदो. हे हित गुज सांगावया जागा नव्हती कोटेत या. वडिला पाशी बोलावया शाती त्याची होईना. ऐशारीची चित्त भले विचाराचे कावल झाले. शेगाव गे धुंडाळीले परीन पत्ता लागला. घरी येता वडील पुजती भवानी राम संमती. बाळा तुझी आज वृत्ती कारे झाली चंचळ. चित्ते उत्साह दिशेना वदनी दिशे म्यालपणा. ऐशा असाय यातना होती कशाच्या सांग मज. तू पोऱ्या तरना ज्वान नाही कशाची तुला वान. ऐशे साच असून चिंता दूर दिसतोसी. किंवा शरीर काही व्याधी ओससे ती सांगा आधी. चूर्ण पुत्र ठेवीन कधी गोष्ट कोणती पित्याला. काहीतरी सांगून केले पित्याचे समाधान. पुन्हा शोधा कारण फिरू लागला शेगावी. बंकटलालाच्या शेजारी एक होते सदाचारी. त्याची होती जमनदारी परी अभिमान नसे त्याचा. ते देशमुख रामाजी पंत वयाने वृद्ध अत्यंत. बंकटलालाने अद्भुत हकीकत त्यांना निवेदली. ते बोलले बंकटलाला तुझा वृत्तांत मी ऐकला. तू जो पुरुष कथिला मला तो योगी असावा कोणीतरी. योग्या वाचून अशी क्रिया मिळती न कोठे पाहावया. पूर्वसुकृता वाचून या होणे न दर्शन अंशाचे. तू घेतले दर्शन जन्म तुझा धन्य धन्य. भेटता ते तुझ लागून ते मलाही दर्शना. ऐशा तिसीच दिवस चार गेले निघून साचार. बंकटलालाशी तिळभर विसरण पडे तयाचा. गोविंद बुवा ताकडीकर होते एक कीर्तनकार. त्याच्या कीर्तनी शारंगधर प्रसन्न चित्त होतसे. लौकिकाच याच्या वराडात होता मोठ्या प्रमाणात. ते आले फिरत फिरत कीर्तन कराया शेगावी. शंकराच्या मंदिरी झाली कीर्तनाची तयारी. धावू लागल्या नरनारी कीर्तन ऐकावया कारणे. बंकटलाला तेथे आला कीर्तन श्रवणासाठी भला. मध्ये शिंपी पितांबर भेटला पितांबर नाम ज्याचे. हा शिंपी पितांबर बोळा भाविक होता पार. त्याच्या समर्था समाचार बंकटलाले कथन केला. दोघे कीर्तना चालले तो औचित समर्थ पाहिले. मागच्या बाजूत बसलेले फरसावरी तेदवा. मग कशाचे कीर्तन गेले उभयता धावून. जेवी द्रव्य घटा ते पाहून कृपण जाय हपावणे. वा चातकाच्या स्वातीघन वा मोरासी मेघदर्शन. किंवा तो रोहिणी रमण चकोर पाता आनंदे. तैसे उभयतासी झाले दूर उभे राहिले. विनयाने बोलू लागले काही आणू का खावया. महाराज बोलले त्यावरी तुला गरज असेल जरी. आन झुंका भाकरी माळणीच्या सदनातून. बंकटलालाचे सत्वरी चून अर्धी भाकरी. आणून ठेवली हातावर तया योगेश्वराच्या. चून भाकरी खात खात बसले पितंबरा समर्थ. जा जाऊनी ओढ्या प्रत तुंबा भरून आन पाणी. पितांबर बोले गुरुराया ओढ्यास पाणी अल्प सध्या. पाण्यात तुंबा बुडवावया मुडी नाही अवसर. इतके असून ते प्राणी खराब केले गुरांनी. तेवी जाणाऱ्या येणाऱ्यांनी नाही पिण्याच्या योग्य ती. मर्जी असल्यास दुसरी करून पाणी आणत तुंबा भरून. ते बोलले गजानन दुसरे पाणी आम्हा नको.
नाल्याचे चान पाणी आत तुंबा बुडवणे, उगीच ओजळी ओजळेने तुंब्यात पाणी भरून तो तुंबा घेऊन पितांबर तात्काळ गेला नाल्यावर. तुंबा भरला असे नीर कोटेन त्याने पाहिले, तळवे पदाची भिजतील तितके तेथे होते जल. करुणी हाताची ओंजळ तुंब्यात पाणी भरले नसे, ऐशा झाली आरवीळ चिंतावला पितांबर. हिया करुणी अखेर तुंबे पर्श केला जला, तो ऐशे झाले अघटित तुंबा ठेविला जेत जेत. तो बुडे तेत तेत खळका भरून ओढ्याला, नाल्याचेच घाण जीवन तुंब्यात पटिका समान. आले तैसे पाहून शिंपी चिंती चकित झाला, तो म्हणे ही ऐशी स्थिती की आज झाली निश्चिती. ती योगेश्वराची साज शक्ती, संशय तेथे धरणे नको. तुंबा आणून ठेविला योगेश्वराच्या सानिध्याला, त्याचा समर्थ स्वीकार केला अजून का भाकर शेवल्यावर. बंकटलालाची सुपारी मागते झाले साक्षात्कारी, अरे माऊलीनीच्या भाकरीवरी माझी सेवा करतोस का. काळ सुपारी खिशातून फोडून देईल मज कारण, ते ऐकता समाधान बंकटलालास झाले भाऊ. सुपारीच्या बरोबरी 2 पैसे हातावरी, ठेवीता झाला व्याघ्रांबरे दुंडडी तांब्याची. खुळकी दुंड व्याघ्रांबरे ही मुसलमानी नानी सरी, चालत होती व्यवहारी तया वऱ्हाड प्रांतात. पैशा प्रति पाहून महाराज बोलले हासून, काय व्यापारी समजून मजला तू हे अर्पिची. हे नाणे तुमचे व्यवहारी मला न त्याची जरुरी, भावभक्ती नाण्यावरी संतुष्ट मी राहत असे. ते तुझ्या जवळ होते म्हणून भेटलो पुन्हा ते याचा विचार चिंता ते करी म्हणजे कळेल. जा आता कीर्तन दोघे जाव करा श्रवण, मी लिंबापाशी बसून कथा त्याची ऐकतो. दोघे कीर्तना प्रती आले, महाराज लिंबापाशी बैसले. गोविंद बुवाचे सुरू झाले आरंभीचे निरूपणाशी भागवंताचा घेतला होता एकसाच्या. श्लोक 11 कंदाचा असतिना गीतामधील. बुवांनी पूर्वाद विषेद केले, त्याचा वृत्तार्थ समर्थ वंदले. ते ऐकून घोटाळले गोविंद बुवा मनात, हा उत्तरार्थ वदनारा पुरुष अधिकारी दिसतो खरा. जात्या घेऊन मंदिरा यावो कीर्तन श्रवणास. बंकटलाला पितांबर आणिक मंडळी निघाली तर, समर्थासी साचार कीर्तनाशी आणावया. केली विनंती अवघ्यांनी श्रोते अति विनयाने, परी बसल्या जागेपासून मुडीनं महाराज हल्ले हो. गोविंद बुवा अखेर येऊन जोडीते झाले कर, कृपा करावी एक वार चला शिवाच्या मंदिरी. तुम्ही साक्षात शंकर बरे न बसणे बाहेर, धना वासून मंदिर 07 समर्था. पूर्वजन्मीचे पुण्य भले माझे आज उदले, म्हणून हे दृष्टीत पडले साक्षात चरण शिवाची. कीर्तनाची फलप्राप्ती झाली आज मज प्रती, वेळ न करा गुरुमूर्ती चला मंदिरी माझ्या सव. ऐसे गोविंद बुवा बोलता समर्थ वंदले तत्वता, ठेवी एक वाक्यता भाषणी गोविंद लव मात्र. तू तितक्यात प्रतिपादिले अवघे विश्वर व्यापिले, आत बाहेर काही न उरले मग हा ऐसा हट्टका. जे जे जयाने सांगावे ते ते त्याने आचरावे, शब्द लक्षणाची रीत ऐसी बरवी नव्हे गोविंदा. पोट भऱ्या कथे करे तू न व्हावे भूमीवरी, जा कीर्तन समाप्त करी मी येथून ऐकतो. बुवा कीर्तनी परत आले गर्जुन अवघ्या बोलले, तुमच्या शेगावी अमोल आले रत्न हे त्या सांभाळा. हे न शेगाव राहिले पंढरपूर खंचित झाले, चालते बोलते ते आले साक्षात हे पांडुरंग. याची तरतूद ठेवावी सेवा याचित करावी, याची आज्ञा मानावी वेद वाक्या परी हो. तरीत तुमचे कल्याण होईल निसंशय करून, अनायास ही निदान जोडले त्या दौडू नका. कीर्तन अवघे सांग झाले लोक आपल्या घरी गेले, बंकटलाला घरी आले चित्ती हर्ष माविना. आपल्या सन्मान पित्यासी हकीकत कथिली प्रेमेशी,
बाबा आपल्या घरासे गजानन आणाहो. पुत्राने जे कथले केले ते भवानी राम ऐकिले आणि प्रेमयसे वंदले तुच येत्या घेऊन. पित्याची मिळाली संमती बंकटलाला हर्षती म्हणे कधी भेटेल गुरुमूर्ती मजला सदनी आणावया. पुढे माणिक चौकात ते दिवशी सद्गुरुनाथ भेटले बंकटलाला प्रत अस्तमानाच्या समयाला. दिन प्रति असता गेला इकडे बोध सूर्य उदेला. माणिक चौकात प्राचीला बंकटलालाच्या भाग्याने गुराखी घेऊन धेनुस येऊ लागले ग्रामास. समर्थाच्या आसपास गायी जमू लागल्या त्या वाटेल नंदसुत आला तेथे साक्षात. वृक्षावरी करीतात पक्षी किलकिलाट आनंदी. दिवाबत्तीची तयारी दुकानदार करती खरी. ऐशा वेळी आला घरी घेऊन बंकट महाराजा. पित्याने मूर्ती पाहता क्षणी अति आनंद झाला मनी. नमन साष्टांग केले चरणी पाटावरी बसविले आणि विनविले जोडून हात. काही भोजन करायेत तुम्ही साक्षात पार्वती कांत. प्रदोष वेळी आला या शिव आराध्य प्रदोष काली. घडेल तो भाग्यशाली ऐशी आई ऐकली कंद पुराणी गोष्ट म्या. ऐशे म्हणून आणले बिलपत्र तात्काळ भले. समर्थांनी ठेविले परम भक्तीने मस्तकी. कराये ते भोजन ऐसे गेलो बोलून. परी स्वयंपाका कारण अवधी आहे काहीसा. स्वयंपाक होईपर्यंत हे न थांबले जरी येत. तरी प्रदोष काळी पार्वती कांत गेला उपाशी घरातून. त्यात करू कैशी तोड ऐसे संकट पडले जड. जनसमुदाय प्रचंड जमला मोज पाहवया. विचार केला अखेरी दुपारच्या पुऱ्या आहेत घरी. त्यात ठेवून तपकावरी पुढे ठेवू समर्थाच्या. ते अवघेच जाणती कपट नाही माझ्या चित्ती. भावे भेटतो उमापती ऐसा हट्ट सिद्धांत. मी शिळे आवर्जून यास घातिले नाही अन्न. शिवाय पक्क्या रसोई कारण शिळे म्हणणे उचित नसे. चितल्याप्रमाणे तयारी तात्काळ त्याने केली खरी. आणून ठेविले समोरी तबक एक समर्थाच्या. पुऱ्या बदामा खारक्या केळी मोसंबी मुळे देखा. भालापती लाविला बुका कंठी घातला पुष्पहार. गुरुमूर्ती प्रसन्न चित्ते अवघे झाले सेविते. जे जे पडले पात्राते ते खाती भराभरा. उदरी सुमारे 3 शेर अन्न साठविले साचार. तेथेच राहिले रात्रभर श्री गजानन महाराज. बंकटलाल्या दुसऱ्या दिवशी मंगल स्नान समर्थाचे. घातले असे अतिहर्षी तोन ठाट वर्णावे. घागरी सुमारे 100 उष्णदकाचा साचार. पाणी घालती नारी नर मन मानेल शारती. कुणी शिका काही लावती कुणी साबण घेऊन हाती. समर्थाचे घासती पदकमळ आवडीने. कोणी दवना कोणी हिना कुणी चमेली तेल जाना. कुणी बेलियाच्या मर्दना करू लागले निजास्ते. अंगराग नाना परी त्याचे वर्तन कोण करी. बंकटलालाची या घरी उणे नव्हते कशाचे ते. नानविधी संपला पितांबर तो नेसविला. अतिसन्माने बसविला योगी राज गादीवर. भाली गंध केशरी गड्यात हार नाना परी. कोणी तुळशी मंजरी वाहू लागले शिरावर. नैवेद्य नाना परीचे झाले समर्थार्पणसाचे. भाग्य त्या बंकटलालाचे खंती चाले उदयाला. ते बंकटलालाचे घर झाले द्वारकासाचार. तयादिनी सोमवार वार शिवाचा होता हो. अवघ्या मंडळीने आपले मनोरथ ते पूर्ण केले. एकमात्र त्यातून उरले इच्छा राम सीतजी. हा चुलत बंडू बंकटाचा होता भाविक मनाचा. भक्त असे शंकराचा त्याची ऐसे वाटले. आज आहे सोमवार मंची उपास साचार. घरात प्रत्यक्ष शंकर चालते बोलत आले की. त्याची पूजा अस्तमानी येता थांग करुनी.
करू पार नायसे म्हणे इच्छा त्याने धरली असे तो झाला अस्तमान मावडाळसे नारायण इच्छा राम केले स्नान प्रदोष वेड्या लक्ष्मण पूजा साहित्य घेऊन साधू जे का गजानन त्याचे केले पूजन परम प्रेमी करून आणि विनंती केली वरी झाले आहे दुपारी आपुले ते भजन जरी परी आता काही खावे आपण जेवल्या वाचून मी नाही घेणार अन्य आहे मजला उपोषण सोमवारचे गुरुराया अवघ्या भक्तांचा हित पुरला माझा मात्र राहिला तो पाहिजे पुरविला तुम्ही कृपा करून जन कुतूहल दृष्टीने पाहू लागले येतात आणि इच्छा राम तो घेऊन नैवेद्य आला परातीत आंबे मोहेर तांदळाचा 2 मुंदी भातसाच्या नाना विद्या पक्वानाचा थाट केला तयाने जिलबी रागोदास मोतीचूर करंजा अनारसे किवर शाकाचे नाना प्रकार वर्णन करावे कोटवरी अगणित चटण्या कोशिंबीर वाढना दह्याच्या शेजारी तुपाची ती वाटी खरी ओतनाच्या सगळे भागा 4 मनुष्याचे अन्न ऐसा नैवेद्य परिपूर्ण समर्थापुढे आणून ठेवला इच्छा रामाने पाहून त्या नैवेद्यासी महाराज बोलले आपणासी खातो खातो अर्नेसी ऐसे बोलसी गणप्या खाही आता अवघे अन्न अवघऱ्यान करी अन्मान पाहू आले अवघे जन तुझ्या अघोर वृत्तीला महाराज भोजना बैसले अन्य अवघे पार केले पात्रीनं काही ठेविले मीठ लिंबू तेही पहा आग्रहाचा प्रकार काय होतो अखेर हे दावण्या साचार कौतुक केले गुरुवरे खाना खून उलटी झाली खाल्ल्या अन्नाची ती बली अशीच गोष्ट होती केली श्री रामदास एकदा खिरीची झाली वासना रामदासाची या म्हणा तिच्या खोळ मोडण्या जाना आकंठ खीर प्याले की उलटी होता परत ती बक्षू लागले सद्गुरुनाथ श्री गजानन स्वामी समर्थ वासनेशी जिंकावया तैसे लोकाग्रहाला घालावयासी शीघ्र गाडा हा उलटीचा प्रकार केला अंगी बड सुनिया सत्पुरुषाचे आचरण पुढील पिढीला साधन होते कराया संरक्षण निसर्गाच्या धर्माचे तेत समर्थ ते केले लोका लागे सुचविले आग्रह करणे न चांगले तो उपयुक्त फळ देई असो उलटी झाल्यावरी जागा केली सापसारी नेऊन बसविले पहिल्या परी स्नान घालून महाराजा नरनारी दर्शन घेती महाराजांची आनंद होती तो भजन करण्याप्रती दिंड्या आल्या 2 तेथे आवाज त्याचे सुरवर खळे पहाडी मनोहर विठ्ठलाचा नाम गजर करू लागले आवडीने इकडे महाराज आसनी होते वंदले बसनी भजनाची आमिषाने गणगण गणात भूते हेच सर्वदा त्याचे भजन करती चिटका वाजून ऐसा झाला आनंद जान रात्रभरी ते टाया गणगण हे त्याचे भजन हमेशा चाले म्हणून लोकांनी दिले अभिधान गजानन हेच त्याला जो सर्वमेव ब्रह्म झाला नाना रूप कोटून त्याला नाना रूपाला गजबला प्रकृतीच्या आश्रयाची अज्जी भ्राती प्रिया टाई योगेश्वर निभग्न राई त्या आनंदानं वर्णवे काही त्याची उपमा त्यालाच असे आषाढीशी पंढरपूर वासी असती गोदातीर वा कुंभमेढ्यासी साचार गर्दी होते हरिद्वारी त्याच्या परिशे गावात बंकटलालाच्या घरात लांब लांबून असंख्यात जन येती दर्शना स्वामी समर्थ गजानन हेच विठ्ठल नारायण निश्चित विटेच ठेवून पाय उभे राहिले त्याचे वजन गोच्या तिरी आनंद हा हरिद्वारी
गजबजले शेगाव नगरी सदन राऊड बंकटाची. जो ब्रह्मपदा पोचला जात कोट न उरली त्याला. सूर्याची या प्रकाशाला अवघे आहे सारखे. नित्य यात्रा नवी नवी समाधान होती पायी. त्या ते वर्णिता शेषही शकून जाई निसंशय. तेथे माझा पाड कोण मी कीटका समान. अवघे वंदे गजानन निमित्त करून माझ्या मुखा. समर्थाची दिनचर्या सांगतो थोडी या ठाया. अगाध त्याच्या चरित्र गाया मज पामरा मती नसे. कधी करावेस मंगल स्नान कधी हाळात जाऊन. कधी कधी पाषण करावे गडूर जलाते. त्याच्या दिनचर्येचा नियम नव्हता एकसाच्या. प्रकार वायूच्या गतीचा नये ठरविता कोणासी. चिलमीवरी प्रेम भारी ती लागे वरच्यावरी. नव्हती आसक्ती तिच्यावरी ते केवळ कौतुके. असो आता पुढील अध्याया भाव ठेवा ऐकावया. आली पर्वणी साधावया वेळ करू नका हो. हे गजानन चरित्र आदर्श हो भाविका प्रत. तेच विनंती जोडून हात दास गणू इच्छाती. श्रीहर्पणमस्तु शुभंभवतु इति श्री गजानन विजय ग्रंथ द्वितीय अध्याय समाप्त. श्री संत गजानन महाराज की जय. जय गजानन. श्री गजानन संत गजानन महाराज की जय.